हॅलो पीपल. तर आज आहे संडे. मी सकाळपासून काही ब्लॉग बनवला नाही आहे कारण का ना सकाळपासून मला अजिबात वेळ नाही भेटला. सकाळी उठलीच मी 10 वाजता आणि मी ना उठून घरातलं सगळं आवरलं. त्यात माझा मिक्सर पण बंद पडला. मग गेले होते मिक्सर म्हणजे मला 2दा खाली जावं लागलं बिल्डिंगमधनं. इमॅजिन करा की सकाळी उठून जायचं, परत भाजी आणायची, परत मिक्सर बदलून करायचा. मग त्यावरून आम्ही झोपलो आणि आता आलं आहे गार्डनला नाश्ता बिष्टा करून. ही तर नाही आहे, चालली आहे मस्तपैकी अशी. हां ए तनू, ए तनू, कुठं चालली तू? चालली कुठं तू? खेळायला चालली? अगं नको ना जाऊ, जा पटापट पळ 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 पटापट पळ. हिला ना मला हा ड्रेस हिचा खूप आवडला होता. जेव्हा हिचं नाव ठेवलं होतं ना तेव्हा मी हा ड्रेस घेऊन आली होते. मला हा ड्रेस तेव्हा इतका आवडला होता ना, इतका छान वाटतं. आणि तो अजून पण रिठाणाला येतो. पण मी घेतानाच 1 वर्षाचा घेतला होता त्या साईजचा, जेणेकरून तिला थोडा मोठा झाला आहे. आता ती झाली आहे 2 वर्ष 3 महिन्याची. ठीक आहे, ये बाबू ये. आ बच्चा, आता ती कशी खेळते बघा. ये बाबू. आज कॉटनचा ड्रेस घातलाय ना म्हणून तिला जास्त सरकता येत नाहीये. त्यामुळे ती स्वतःच्या हाताने मेहनत करून सरकतीये. रिदान कुठेतरी राऊंड मारायला गेला मला बोलला. अजून काय आलं दिसत नाहीये. आता मला त्याला शोधायला जावं लागेल. ठीक आहे, परत चालेल. बाबू राहू दे, तिथे तिथे राहू दे. कशी मुली कशी असतात ना, अशी एकदम चांगली उचलून साईडला ठेवली तिने. हुशार आहे माझी बबडी. चला आता या मुलाला कुठे शोधू मी. मला बोला मम्मा मी राऊंड मारून येतो. आता कुठे गेला राऊंड मारायला काय माहिती. हा एकदा जर त्याला आवाज देते. हिला असं वरती जाऊ दे मस्तपैकी. अरे अरे पुढे या पुढे या पुढे या. व्हिडिओच काढते तुमच्या दोघांचा. तुम्ही दोघं बोला ना आता, मी काय बोलू. हॅलो गाईज, माझं नाव आहे रिदान. रिदाना तिच्यावर खूप सारी मस्ती करत असं, तिला असं घाबरत असं. दादाला घेतो, दादा घेतो तुला. थांब, दादा घेतो तुला. आता दादा मस्त ये खाली ये, पटकन पटकन. तनेच हात काढ, हात काढ, हात काढ, हात काढ, हात काढ. अरे 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 अरे, कोण आला खाली? दादा उठा 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 उठा. असं नाही जायचं बाबू, उलट नाही जायचं बाबू, उलट नाही जायचं बाबू. येते ना आपली खेळायला. अशी कशी पळते. तनू लागलं तुला? दादा चढ वरती. तर हे रिदानचे फेवरेट आहे. मस्त असा चढतो तो. तनया ट्राय करते पण तिला काही येत नाही. ये नको, नीट तसंच खाली उतरायला शिक. तसंच खाली उतरायला शिक. उतर तसंच खाली. टर्न कर. अरे रे रे, लागलं 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 ना. तनया तू करायला शिक दादासारखं. तू कर दादासारखं. रितू रितू रितू. धानला ना त्याचा मित्र भेटलाय आणि हे दोघं असं डबल सीट सायकल चालवत आहे. तरी धानला तर डबल सीट येत नाही पण तो बसलाय. कशी मुलं असतात ना, म्हणजे आत्तापासून यांच्यामध्ये एवढे एवढे अतरंगी हे असतात. तनया तनया नो तनया. ए काय 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 पाणी पाणी आपण घरून नाही आणलं ना. घरी जाऊया. घरी जायचं. तुझी चप्पल कुठे? तुझी चप्पल कुठे बाबू? तनू आपली नाही, आपली नाही ती, आपली नाही. तुझी चप्पल शोध जा. तुझी चप्पल शोध बाबू. बच्चा मी इथेच बघते. हा मग घे, चल घाल, आपण घरी जाऊया आता.
ए ए ए काय 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 चाललंय? मला पे पाहिजे. रिधाला ना झोक्यावर बसायला खूप आवडतं लहानपणापासून. जेव्हा आम्ही रुनवलमध्ये राहिलो होतो ना तिकडे एक छान झोका होता लहान मुलांसाठी, असं 4 कप्प्यात. ए बाबू थांब, दादाला खेळू दे. तनया बस. ए बाबू थांब. हा तनयाचा बाबू आहे, हा छोट्या तनयाचा छोटा बाबू आहे आणि ही छोट्या तनयाची दुसरी बाबू आहे. हे 2 बाबू आहेत. हे जे आजपासून आहेत हे तनया बरोबरच झोपणार आहेत, हो की नाही तनया? कोणावर झोपणार आहेत हे? हे घ्या. कोणाबरोबर झोपणार आहेत? तो माझ्या बरोबर की तुझ्या बरोबर? तो माझ्या बरोबर झोपणार. आणि तू कुठे झोपणार? तिकडे कोपऱ्यात झोपणार. आणि बाबू कोणाचे आहेत हे दोन्ही? कोणाचे बाबू आहेत? तुझे बाबू आहेत. आम्ही आत्ताच रिथान्याच्या बाळांचं नामकरण केलं आहे. हिचं नाव आहे राधा. काय बाबू? हा. आणि याचं नाव काय आहे? दादा. दादा. हा दादा आहे, हा बाबू नाहीये, हा दादा आहे आमचा. ओके बाबू. हा. आणि आता राधा कोणाची आहे? ही राधा कोणाची आहे? सो मी जसे रेकॉर्ड करते तसं रिथान्याने माझा मोबाईल घेऊन ही राधा आहे, ही राधा आहे 3 वेळा तिने तसं केलंय. ही आमची राधा, हा आमचा दादा. सो आम्ही आलो गार्डनमधनं म्हणजे आमचं जेवण घेऊन सगळं झालंय. आम्ही गार्डनमधनं आलो आणि आज काही जेवण करायचं नव्हतं. सकाळीच चिकन केलं होतं आणि मला आज बाहेरचं खायचं होतं. सो मी बाहेरून जाऊन चायनीज घेऊन आले. ठीक आहे, नूडल्स आणि फ्राईड राईस आणले होते. तर मी आणि माझ्या सासूबाईंनी बाहेरचं चायनीज खाल्लं कारण का आम्ही दोघी व्हेजिटेरियन आहोत आणि घरामध्ये बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन. ही पिचुकली हिने चिकनचा 1 पीस खाल्ला आहे पूर्ण. ठीक आहे, आणि चिकनचं कालवण आणि भात खाल्लं आहे. रिधानने लेग पीस खाल्ले. त्यामुळं आमच्या दोघींना जेवण बनवायचं आला आता कंटाळा. मग आम्ही खाल्लं बाहेरून मस्तपैकी, हो की नाही बाबू? दादाने पण आमचे नूडल्स खाल्ले. रिधानला व्हेज नूडल्स आवडत नाही तरी पण बाहेरचं चायनीज म्हणून त्याने खाल्लं. तर नाही तू काय खाल्लं? चिकन. चिकनचा पीस खाल्लाय. हॅलो बाबू, ते शारंगे करून दाखव सगळ्यांना. हे आहेत कोरियन ड्रामा बघण्याचे परिणाम. ठीक आहे, तर आता वाजले आहेत आय थिंक 1 वाजला असेल. तर आज पण आमच्या कामांना उशीर झाला आहे कारण का आज होता संडे आणि आम्ही सगळं आरामात आवरलं आहे, हो की नाही बाबू? हो. तनयाला कॅमेरा खूप आवडतो, ती एकदम इन्फ्लुएन्सर व्हायच्या वाटेवरती, हो की नाही बाबू? काय होणार तू? इन्फ्लुएन्सर. बघ परत बोल, इन्फ्लुएन्सर. नाही तू पहिले बोल, इन्फ्लुएन्सर. हा, नको. ती ना उठून स्वतः कॅमेरा रेकॉर्ड करते, स्वतःचे फोटो काढते, हो की नाही बाबू? हा थांब, मला कळत नाही, हिला कळतंय. बाबू आता आपण व्हिडिओ शूट करतोय, मग आपण फोटो काढूया. ओके, थांब इथे थांब. अगं थांब, ही मुलगी काही ऐकत नाहीये. आम्ही डायपर घातले फक्त. आमची पॅन्ट खराब झाली आहे. असे दाखवायचे नाही लोकांना. तू बॅट घालस. सो आजच्यासाठी इथेच थांबवते. ठीक आहे, भेटूया तुम्हाला उद्या नवीन डेसह, नवीन ब्लॉगसह. ज्या लोक बघतात त्या लोकांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करा. असे रिथान्याचे क्यूट व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर खरंच सबस्क्राईब करा, हो की नाही बाबू? हो बाबू, एकदा बोल ना तू. हो बोल ना. नाही आता झोप आली आम्हाला. सी यू टुमॉरो गाईज, बाय.